नमस्कार. कलमवीर मराठी लाईव्हमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. वालसावंगी येथे आज सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. जालना जिल्ह्यात उघडकीस आलेल्या कथित अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या गंभीर प्रकरणाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये परिसरातील नागरिक, युवक, महिला तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात फलक आणि घोषणाबाजी करत आंदोलकांनी संताप व्यक्त केला. आरोपींना फाशी द्या, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, महिलांवरील अत्याचार बंद करा, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाकडे आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवण्याची मागणीही करण्यात आली. या जनआक्रोश मोर्चामुळे वालसावंगी परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दादा, काय सांगाल तुम्ही आज मोर्चात सहभागी झालात? काय भावना आहे, काय प्रतिक्रिया? या ठिकाणी जी घटना घडली ती फार दुःखद आहे आणि फार विचित्र आहे. ज्या आमच्या धर्मबहिणीवर जो अन्याय झाला, अत्याचार झाला, त्याविरुद्ध आम्ही या ठिकाणी एक मूक मोर्चा शांततेत या ठिकाणी केला. प्रशासनाने एकदम योग्य ते गुन्हे दाखल केलेले, पण आमचा अशी मागणी राहील सर्वांची की त्या नराधमाला फक्त फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यापेक्षा आमच्याकडे शब्द नाहीये आणि जलद गतीनं फास्ट ट्रॅकनं ती केस लवकरात लवकर हे तामील करावी आणि लवकरात लवकर तिचा निकाल द्यावा, एवढंच आमचं या ठिकाणी म्हणणं राहील. बस. किरणराजे कोथलकर, वालसावंगी. या झालेल्या घटनेमध्ये हिंदू तरुणीवर झालेल्या अत्याचार, लैंगिक छळाचा या ठिकाणी घटना घडली. त्या निषेधार्थ संपूर्ण गावकऱ्यांनी एक निषेध रॅली म्हणून शांततेत या ठिकाणी काढली आणि या नराधमाला जे गेलेलं कृत्य आहे ते एक आक्षेप म्हणजे ते त्या शब्दात दुर्दैवी आहे. त्याचा आपण कुठेच त्या ठिकाणी त्याचं मोजमाप करू शकत नाही. असं भयंकर कृत्य त्याने केलेलं आहे. त्याला तात्काळ शासनाने त्याचा जलद गतीने त्याचा फास्ट ट्रॅक कायद्यामार्फत कोर्टामध्ये त्याचा निकाल लावावा आणि तात्काळ त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ही सर्व गावकऱ्यांच्या मागणी आहे आणि त्याला फक्त फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याला त्याचे सर्व आरोपी, त्याच्या कुटुंबातील सर्व आरोपी, ज्या व्यक्तीने हे कृत्य केलं त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि कठोरातील कठोर या ठिकाणी शासनाने पाऊल उचललं पाहिजे, अशी या सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे.